मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधताना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मांढरे गावच्या रजिस्टरने सध्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली आहे. झालंय असं की 2023-24च्या यादीत नाव न आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे हताश होती. पण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी 1903 ते 1907 कालचे एक जुने जीर्ण रजिस्टर शोधून काढले. 2 तुकड्यात असलेल्या या रजिस्टरमध्ये 50 ते 60 कुटुंबांच्या स्पष्ट कुणबी नोंदी सापडल्या. खरा ट्विस्ट पुढे आहे. जेव्हा या नोंदींची गावात चौकशी झाली तेव्हा समजलं की रजिस्टरवर नाव मांढरे असलं तरी त्यातील एकही नाव किंवा आडनाव त्या गावात अस्तित्वातच नाही. मग हे रेकॉर्ड नक्की कोणाचे? जुनी पुस्तके बांधताना किंवा डिजिटल करताना अज्ञानातून किंवा जाणीवपूर्वक दुसऱ्याच गावचे रेकॉर्ड मांढरेंच्या नावावर चढवले गेले आहेत. यामुळे ज्या गावच्या या नोंदी आहेत ते गाव हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहिले. रुपेश पाटील यांनी गंभीर आरोप केलाय की प्रशासनाने जाहीर केलेल्या याद्या अंतिम न मानता मूळ कागदपत्रांची पुन्हा तपासणी व्हावी. असे अनेक घोळ इतर गावातही असू शकतात. हे 50-60 कुणबी दाखले कोणत्या गावचे आहेत? प्रशासनाकडे याचे उत्तर आहे का? असा सवालही आता केला जात आहे. तसेच जाणीवपूर्वक ही माहिती लपवली गेली होती का यावरून ही चर्चेला उधाण आलं आहे. तसेच प्रशासनाच्या या गलथान कारभारावर कोल्हापूरकर तीव्र नाराजी व्यक्त करत असल्याचं चित्र आहे.